अण्णा नमस्ते. नमस्ते. काल पवार साहेबांची राजगुरुनगरमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी 2-3 मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले की ते नसते, त्यांनी जर लक्ष घातलं नसतं तर तुम्ही आतमध्ये असता. गुंडगिरी परत दहशतवाद हा चाकण MIDCमध्ये होतो असं त्यांचं म्हणणं आलं. मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की साहेबांची सर्व सभा ही पूर्वनियोजित नव्हती. ते मनसरला आले होते. इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड अशा प्रकारचा आग्रह केला आणि म्हणून काही वेळाकरता ते या ठिकाणी आले. साहेबांनी ते काही 2-3 गोष्टी बोलल्या. त्यातली एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे इथं त्यांनी साखर कारखाना काढला नाही. साहेबांना मी नम्रपणानं सांगू इच्छितो, साहेब माझ्या तालुक्यामध्ये 3 धरणं आहेत. त्यापैकी चासकामान धरण, या चासकामान धरणाचं पाणी आपण बारामतीचे खासदार असताना शिरूर तालुक्याला 82% पाणी दिलं. 18% पाणी माझ्या तालुक्यामध्ये शिल्लक ठेवलं आहे. कळमोडीचं धरण हे आंबेगाव तालुक्याकरता दिलं. चासकामांचं धरण हे भामासखेडचं धरण हे निम्म पिंपरी चिंचवडला, निम्म हे पुणे शहराला दिलं. साहेब कशाच्या जोरावर लोकांनी ऊस लावायचा? आमच्या जमिनी हलक्या आहेत, आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं. तर धरणामध्ये पाणीच नसेल, आजही आम्हाला पहिल्यांदा पाणी शिरूर तालुक्याला दिलं जातं आणि मग खेड तालुक्याला देतं. धरण आमच्याकडं, पुनर्वसन आमच्याकडं, पाणी मात्र शिरूर तालुक्यात. मग हे कुणाच्या कृपेने केलं? साहेब साखर कारखाना काढायला माझ्या अगोदर स्वर्गीय नारायण पवारांनी हे प्रपोजल आपल्याकडे दिलं होतं. त्यावेळेला आपलंच वक्तव्य आहे की साखर कारखान्यात काही कांदे टाकायचे का? तुम्ही जर प्रयत्न केला असता आणि तुम्ही ठरवलं असतं तर खेड तालुक्यात साखर कारखाना हा नारायण पवारांच्या काळात व राम कांडकेच्या काळातच निघाला असता. त्यावेळेला तुम्ही का प्रयत्न केले नाही? तुम्ही राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाला. त्यावेळेला इथले आमदार हे आपल्याबरोबरच होते. अलीकडच्या काळामध्ये मी आमदार झाल्यापासून या परिसरामध्ये इंडस्ट्री आली आणि शेती कमी झाली आणि इंडस्ट्रीकरता जागा जास्त गेली. त्याच्याकरता लोकांनी आंदोलन केली की आमच्याकडे इंडस्ट्री आणू नका. तुम्ही 5 टप्पे चाकणच्या परिसरामध्ये केले आणि SEZ करतासुद्धा शेती घेतली. आता तुम्हाला इंडस्ट्री वाढवायची होती का ऊसाचं क्षेत्र वाढवायचं होतं? तुम्ही मला दोष देणं हे कितपत योग्य आहे? आपल्यासारख्या मोठ्या माणसानं या विषयावर बोलावं असं मला वाटत नाही. दुसरा प्रश्न साहेब, आपण मागच्या पंचवार्षिकला चाकणला आला होतात. त्यावेळेला तुम्ही सांगितलं की इथली गुंडगिरी रोखायची असेल तर दिलीप मोहितेशिवाय पर्याय नाही. आज साहेब असा काय चमत्कार झाला की तुम्हाला मी गुंड दिसू लागलो? आपल्या पक्षानं आत्तापर्यंत मला 4 वेळा उमेदवारी दिली आणि आपल्या पक्षाकरता मी सर्वस्वाचा त्याग केला आहे. मी 3 वेळा आमदार झाल्यानंतरसुद्धा मला साधं एखाद्या महामंडळाचं संचालकपदसुद्धा मिळालं नाही. नारायणराव 4 वेळा आमदार झाले, त्यांनासुद्धा संचालकपद मिळालं नाही. साहेब सत्तेची सगळी पदं ही इतरांच्या करता होती, आमच्या करता नव्हती. आणि मग खेड तालुक्यामध्ये कशाच्या जोरावर ह्या सगळ्या सुधारणा करायच्या होत्या हे तरी आपण सांगायला पाहिजे. आपण बोललात मी लहान माणूस आहे, लहान कार्यकर्ता आहे, आपण फार मोठे आहात, पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं आपल्यासारख्या मोठ्या माणसानं बोलावं हे मला अपेक्षित नव्हतं. राहिला मुद्दा, आपल्याला माहिती आहे की माझ्यावर खोटी केस उद्धव ठाकरेंच्या सांगण्यामुळे झाली मराठा मोर्चाची. कारण त्यांच्या उमेदवाराला अडचण येत होती. त्यांनी 1 वर्षानंतर दीपक केसरकरच्या माध्यमातून ती केस माझ्यावर लादली. मी आपल्याकडं फक्त मदतीची मागणी केली, आपणही मदत केली, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. पण त्यावेळेला तुम्ही माझे नेतेच होता, आजही माझे नेते आहात. आणि नेत्याने कार्यकर्त्याकरता जर एखादं काम केलं तर तुम्ही जर आता असं म्हणत असाल की बाबा मी जर नसतो तर जेलमध्ये गेलो असतो. साहेब मी मराठा समाजाकरताच त्या ठिकाणी मोर्चा काढला असता आणि आज अनेक लोक जेलमध्ये मराठा समाजाकरता गेले, मी गेलो असतो, मला त्याच्यात काही दुःख वाटलं नसतं. परंतु तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होतं की मराठा मोर्चाची केस दिलीप मोहितेवर झाली, त्यावेळेला मी मदत केली. माझं काय चुकलं? आमचं काय नियोजन आहे? 15 तारखेला आदिवासी नेते
हे झिरवळे साहेब हे वाडा आणि डेहण्याच्या दौऱ्यावर येतात. त्यानंतर 16 तारखेला माननीय अजितदादा पवार हे चाकणला जाहीर सभा घेतात. या 2 सभा या निमित्तानं मी घेणार आहे आणि अजून आळंदीच्या परिसरामध्ये सांगता सभा घेण्याचा माझा मानस आहे. त्या ठिकाणी मी पंकजा मुंडे यांची अपेक्षा करतो आहे. जर त्यांची वेळ मिळाली तर सांगता सभा त्यांच्या उपस्थितीत घेणार आहे. सगळ्यांनी उपस्थित राहावे एवढी विनंती. धन्यवाद.